सुप्रभात क्लास सगळ्यांचं मी स्वागत करते आजच्या योग वर्गामध्ये. आजच्या योग वर्गामध्ये सूर्यनमस्कारासोबत फिटनेस व्हेरिएशन्स आपण करणार आहोत. म्हणजेच स्नायूंच्या बळकटी करता त्याचबरोबर प्राणायामाचा मोठा अभ्यास करणार आहोत. त्याकरता पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासनात बसायचं आहे. पद्मासन येत नसेल साधी मांडी घाला, प्रयत्न करायचा आहे पद्मासनाचा. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, तर्जनी आणि अंगठ्याचं टोक टेकून घ्यायचंय. मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनेसाठी तयार व्हायचंय. मोठा श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार म्हणायचा आहे. गुरुवंदना म्हणायची आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात बैठकीच्या शेजारी टेकून घ्या. वरचा पाय सरळ करा, खालचा पाय सरळ करा. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. पायाची बोटं समोर ताणून द्या, आतमध्ये खेचून घ्या. समोर ताणून द्या, आतमध्ये खेचून घ्या. समोर ताणून द्या, आतमध्ये खेचून घ्या. आणि गोट्याचं चक्र करायचंय. 1 2 3. रिव्हर्स विरुद्ध दिशेने 1 2 3. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात बैठकांच्या मागे टेकून घ्या. पायाची बोट डाव्या दिशेला वळवायची आहे, उजव्या दिशेला वळवायची आहे. डाव्या दिशेला वळवा, उजवी बैठक उचलली जाणार आहे. उजव्या दिशेला वळवा, डावी बैठक उचलली जाणार आहे. पुन्हा करा. आता दोन्ही पाय जवळ घ्यायचे. डावा पाय जवळ घ्या, उजवा पाय जवळ घ्या. चवड्यावर येऊन दंडस्थितीत यायचंय. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात जुळलेले, चटईच्या समोरच्या टोकावर यायचंय. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. श्वास घे, दोन्ही हात वर न्या, मागे ताणून द्या, दंड ताणून द्या, मान ताणून द्या. 2दा श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय. आपण बऱ्याच वेळा सूर्यनमस्कार केलेले असतात. सगळ्यांनी सूर्यनमस्कार कधी ना कधीतरी केलेले. पण याच्यातील फिटनेस व्हेरिएशन आपण आज करणार आहोत. 3ला श्वास घेत डावा पाय मागे, उजव्या पाय समोर आहे. उजव्या पायाचा गुडघा पायाच्या बोटांच्या पुढे जाऊ द्यायचा नाहीये, धरून ठेवायचंय. 4ला आधी श्वास घ्या, श्वास रोखत पाय मागे न्यायचा आहे. अँड होल्ड प्लँक. श्वास सोडत गुडघे टेकवा, कंबर किंचित मागे खेचून घ्यायची. पुढे जाऊन छाती टेकवा, कपाळ टेकवा. आता श्वास घेत डोकं उचला, खांदे उचला, छाती उचला, कंबर खाली दाबून द्या. दोन्ही पाय जुळलेले, कोपर सरळ, मान ताणून द्या, नजर छताकडे. आता श्वास घ्यायचा आधी आणि श्वास रोकत कंबर वरती उचलायची, मागे रेटून द्यायची.
पर्वतासन. टाचा टेकवण्याचा प्रयत्न करा. दंड ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. आता श्वास घ्या. श्वास रोकत उजवा पाय आपण नंतर मागे नेला तो आधी पुढे आणायचा आहे. श्वास रोकत उजवा पाय पुढे आणा. नंबर 3 ची अवस्था पुन्हा एकदा. समोर बघायचंय. कंबर खाली दाबून द्या. दोन्ही हात समोरच्या पायाच्या बाजूला. आता श्वास घ्या. श्वास सोडत मागचा पाय पुढे आणायचा. ओढणी अवस्था. कमरेतून खाली वाकायचंय. गुडघे सरळ. आता श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात वर न्या. मागे टाळून द्या. दंड. मान ताणून द्या. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा सूर्यनमस्कार पूर्व स्थितीमध्ये. दोन्ही हात खाली आणा. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. गतीने करायचे आता. 1 2 दोन्ही हात वर न्या. 3 कमरेतून खाली वाका. 4 उजवा पाय मागे न्या. 5 डावा पाय मागे न्या. प्लँक. 6 अष्टांग स्थिती. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 आता डावा पाय पुढे. 10 उजवा पाय पुढे. 11 कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. 12 जो पाय नंतर मागे नेणार आहे तोच पुढे आधी यायचा आहे. 1 2 3 डावा मागे. 4 5 6 7 8 9 उजवा पुढे. डावा. 10 कमरेतून सरळ. 11 दोन्ही हात बाजूने खाली. 12 1 2 3 उजवा मागे न्या. 4 5 अष्टांग स्थिती. 6 7 8 डावा पुढे. 9 10 11 आणि 12. अजून एक सूर्यनमस्कार आपण पूर्ण करणार आहोत. 1 2 3 उजवा मागे. 4 5 अष्टांग स्थिती. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 डावा पाय पुढे. 9 उजवा. 10 कमरेतून सरळ. 11 दोन्ही हात बाजूने खाली. 12 इथून आता आपल्याला फिटनेस व्हेरिएशन सुरू करायचे पुढच्या सूर्यनमस्कारापासून. लक्ष द्यायचे. 1 ला सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. 2 दोन्ही हात वर न्या. 3 कमरेतून खाली वाका. कमरेतून खाली वाकायचंय. 4 ला उजवा पाय मागे न्या. 5 ला डावा पाय मागे न्या. इथे थांबायचंय प्लँक मध्ये. प्लँक होल्ड फॉर व्हाईल. धरून ठेवा थोड्या वेळ. आता उजवा पाय दोन्ही हातांच्या तळव्याच्या बाजूला नेऊन टेकवायचा आहे. समोर आणायचा आहे. दोन्ही हातांच्या तळव्याच्या बाजूला आणून टेकवा उजवा पाय. पुन्हा मागे न्या. आता डावा आणा. कंबर खाली दाबून द्या. परत 1 डावा उजवा डावा. बघा पाय पुढे नेल्यानंतर गुडघा पायाच्या बोटाच्या पुढे जाऊ नका देऊ. गुडघा जर पुढे जात असेल तर नी इंजुरी होण्याची शक्यता आहे. तुमचा अँकल आणि गुडघा एका सरळ रेषेत. नेक्स्ट 3 उजवा. 4 5 डावा पाय उजवा पाय. 6 कंबर खाली दाबून द्यायची आहे. 7 8
9, बैठका कमी होण्यासाठी, मांड्यांचे स्नायू बळकट होण्यासाठी, अँड 10. आता उजवा पाय पुढे न्या, धरून ठेवा, उजवा हात वरती उचला, छताकडे बघायचे, धरून ठेवायचे. कळ लागली असेल मागच्या पायाचा गुडघा टेकवा. तुम्हाला कळ लागली असेल तर मागच्या पायाचा गुडघा टेकवू शकता. लुक ॲट द रूफ. हात खाली घ्यायचा आहे, उजवा पाय मागे न्यायचा आहे, डावा पुढे आणायचा आहे. कळ लागली असेल मागच्या पायाचा गुडघा टेकवा आणि मग करा. डावा हात वरती उचला, होल्ड, धरून ठेवा. लुक ॲट द रूफ. नॉर्मल ब्रीदिंग. सावकाश हात खाली आणा, पाय मागे न्या. पर्वतासनात जायचंय. पर्वतासन. नॉर्मल ब्रीदिंग. गुडघे टेकवा. शशांकासन. रिलॅक्स फॉर अ व्हाईल. छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. कंबर मागे रेटून द्या. टाचांवर बैठका टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. नॉर्मल ब्रीदिंग. आता ज्यांच्या बैठका टाचांवर टेकत नसतील त्यांनी टॉवेलची घडी करून पायांवर मागे ठेवायची बैठकांच्या खाली आणि मग त्याच्यावर बैठका ठेवून द्यायच्या आणि मग खाली वाकायचे. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. शशांकासनातनं पुन्हा डॉग पोझिशन मध्ये येऊन पर्वतासनात जायचंय. पर्वतासन. आता प्लँक मध्ये यायचंय. कंबर खाली आणा. टाचा आणि खांदे एका सरळ तिरक्या रेषेमध्ये. आता गुडघे टेकवायचे. दोन्ही गुडघे टेकवायचे, उचलायचे. गुडघे टेकवा, उचला, टेकवा, उचला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. होल्ड आणि गुडघे टेकवा. पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घ्या. शशांकासन. नॉर्मल ब्रीदिंग. सावकाश उठायचंय. पर्वतासनामध्ये जायचंय. उजवा पाय पुढे घ्या. उजवा पाय पुढे. 10 नंबरची स्थिती. डावा पाय पुढे. ओणवी अवस्था. होल्ड युअर अँकल. दोन्ही हातांनी गोटा पकडा. गुडघे मात्र सरळ. जेवढं वाकता येईल तेवढं कमरेतून खाली वाका. पाय पकडू शकत असा पाय पकडा. शक्य असल्यास गोटा पकडायचा आहे. कोपर वाकवायचे. शरीर खाली खेचून घ्यायचंय. स्ट्रेच युअर अपर बॉडी डाऊन. मात्र गुडघे सरळ. ट्राय टू टच युअर नी. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. श्वास घेत दोन्ही हात वर न्या, मागे टाळून द्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. 2 फिटनेस व्हेरिएशन आपण केले. पुढच्या फिटनेस व्हेरिएशन साठी तयार व्हायचंय. शेक युअर हँड, शेक युअर लेग्स अँड सूर्य नमस्कार पूर्व स्थिती. 1, 2 ला दोन्ही हात वर न्या. 2, 3 ला आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. डावा पाय मागे न्या आणि समोर बघा. डावा पाय मागे न्यायचा, समोर बघायचंय.
दोन्ही हात कोपरामध्ये वाकवायचे. तर्जनी आणि अंगठ्याचं टोक टेकवून घ्यायचंय. बेंड युअर नी. गुडघ्यामधनं पाय वाकवायचे. पोज ऑफ गॉडेस. गॉडेस पोझिशन. धरून ठेवायचंय. पुन्हा दोन्ही हात बाजूला न्या. गुडघ्यातून सरळ करा पाय. आता डावा गुडघा वाकवायचा आहे. डावी टाच वरती उचलून घ्या. पुश युअर हिप्स डाऊन. उजवा गुडघा सरळ. दोन्ही हातांची तळवे डाव्या गुडघ्यावर टेकून द्या आणि डावीकडे जायचंय. डावीकडे राबून द्यायचंय कंबर. 1 2 3 4. टाच वरती उचललेली. 5 6 7 8 9 10. पुन्हा सरळ व्हायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. कोपरात दोन्ही हात वाकून घ्या. तर्जनीने अंगठ्याचे टोक टेकवा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा गुडघा सरळ करा. उजवा गुडघा वाकवा. उजवी टाच वरती उचलून घ्या. दोन्ही हात गुडघ्यावर आणि आता कंबर दाबून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तोलात्मक आहे. थोडंसं सावकाश करायचंय. टाच टेकवा. दोन्ही हात पुन्हा खांद्याच्या सरळ रेषेत. सावकाश. आता जेवढं तुम्हाला खाली जाता येईल तेवढं खाली जायचंय. गुडघा वाकवायचा आणि खाली जायचं. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी व्यायामाच्या वेळेला किंवा उभं राहण्याच्या वेळेला नी कॅप वापरा आणि गुडघ्यांना प्रोटेक्ट करा. हळूहळू तुमचं दुखणं कमी झालं की नी कॅप वापरणं बंद करा. ज्यांना जेवढं खाली जाता येणार आहे डाव्या गुडघ्यावर तेवढं खाली जायचं. जेवढं जाईल तिथं थांबायचं. डोंट ओव्हर स्ट्रेच, डोंट हेल्प. सावकाश. दोन्ही हात समोर आणायचे. बाजूने समोर टेकून द्या. डाव्या गुडघ्यावर जा. संपूर्ण टाच टेकून द्या. डाव्या गुडघ्यावर जायचंय. टाच टेकून द्यायची आहे. टाच टेकून द्यायची आहे. उजवा हात मागे टेकवा. डावा हात वर. आता डावा हात डावीकडे टेकून द्या. उजवा हात डोक्यावरून डावीकडे झुकायचंय. सावकाश. दोन्ही हात पुन्हा समोर आणून टेकवा. बैठकावरती उचलून घ्या. किंचित चवड्यावर यायचंय. डाव्या पायाच्या वरती उठायचंय. दोन्ही हात पुन्हा खांद्याच्या सरळ रेषेत. दोन्ही हात समोर आणून खाली टेकवायचे. उजवा गुडघा वाकवायचाय. उजव्या चवड्यावर जायचंय. होल्ड. डावा हात पाठीमागे टेकून द्या. उजवा हात वर. डावीकडे झुकावी. आता उजवा हात उजवीकडे टेकून द्या. डावा हात वर. उजवीकडे झुका. दोन्ही हात समोर आणून टेकवा. उजव्या चवड्यावर यायचे. टाच वरती उचलून घ्यायची. चवड्यावर यायचे. दोन्ही हात समोर टेकून द्यायचे. बैठकावरती उचला. समोर झुकायचे. आता कमरेतून खाली वाकलेलं आहे. समोर झुकायचंय. जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जा. पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. अजून खाली जाता येत असेल जायचंय. टच युअर हेड. डोकं टेकवण्याचा प्रयत्न करा. अँड होल्ड. धरून ठेवा. जी काही स्थिती घेतली आहे तिथे स्थिर राहा. सावकाश. दोन्ही हाताचे तळवे पुन्हा जमिनीला टेकून द्या. पाय सावकाश जवळ घ्या. बैठका खाली दाबून द्यायचे. आता पुश युअर हिप्स डाऊन. पाय किंचित जवळ. दोन्ही पायांमध्ये 2 ते 2.5 फुटाचं किंवा 3 फुटाचं अंतर. जेवढं तुम्हाला ताण सहन होईल तेवढा ताण घ्यायचा आहे. हिप्स डाऊन. 1. पुश युअर हिप्स डाऊन. 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रॉस युअर हँड्स. दोन्ही हात क्रॉस करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकवायचे. फिंगर्स पॉइंटेड ॲट इच अदर. दोन्ही हातांची बोटं एकमेकाकडे पॉइंट करा. समोर बघा. हिप्स डाऊन. होल्ड. नाव लिफ्ट युअर हील्स. टाचावरती उचलण्याचा प्रयत्न करा. अँड होल्ड.
सावकाश टाचा टेकवा, दोन्ही हात उचला, दोन्ही गुडघ्यांवर दोन्ही हातांचे तळवे दाबून द्या. प्रेस युअर नी, बेंड युअर लेफ्ट नी, पुश युअर हिप्स ॲट द लेफ्ट साइड. 1 2 3 4 5. अदर साइड. 1 2 3 4 5. सावकाश गुडघे सरळ करा, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पोज ऑफ गॉडेस. दोन्ही कोपऱ्यात दोन्ही हात वाकवा, तर्जनीने अंगठ्याचं टोक टेकून घ्या, गुडघ्यांमध्ये पाय बेंड करायचे, गुडघे वाकवायचे अँड होल्ड. पोजेस ऑफ गॉडेस. दोन्ही हात पुन्हा खांद्याच्या सरळ रेषेत, उजवीकडे बघायचे. सूर्यनमस्कार पूर्व स्थितीत जायचे. डावा पाय पुढे आणायचा आहे, श्वास घेत दोन्ही हात वर न्या, श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. दुसऱ्या बाजूने करणार आहे. 1 2. आता 3 ला दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, उजवा पाय मागे, उजवा पाय मागे न्यायचा, उजवा पाय मागे आणि मग समोर बघायचं. पोझिशन ऑफ गॉडेस. पोज ऑफ गॉडेस. आता उजवा गुडघा आधी वाकवा, होल्ड युअर नी. 1 2 3 4. टाच वरती उचलून घ्या अँड पुश युअर हिप्स. 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने डावी टाच उचलून घ्या, राईट नी स्ट्रेट, उजवा पाय सरळ, डावा गुडघा वाकवायचा आहे. पुश युअर हिप्स. 1 2 3. समोर बघायचंय. 4 5 6 7 8 9 10. सरळ व्हायचंय, गॉडेस पोझिशन मध्ये जायचंय. होल्ड. सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्याच्या सरळ रेषेत, उजव्या चवड्यावर जाणार आहोत. सावकाश जायचे. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत दोन्ही हात समोर टेकवा, उजव्या चवड्यावर जा, उजवीकडे हात टेकवा, डावा हात डोक्यावर. उजवीकडे झुकायचंय. डावा हात पाठीमागे टेकवा, उजवा हात वरती घ्या. यात छोटंसं व्हेरिएशन आपण ऍड करणार आहे. कंबर वरती उचलायची, मागे रेटून द्यायची, हात मागे रेटून द्या. सावकाश हात समोर आणा, चवड्यावर यायचंय, उजव्या चवड्यावर उजव्या पायाची बोट टेकवा, टाच वरती उचलून घ्या, कंबर वरती उचला, उजवा पाय गुडघ्यातून सरळ करा, डावा पाय गुडघ्यातून वाकवायचाय, डाव्या चवड्यावर जायचंय. डावा हात डावीकडे टेकवा, उजवा हात वर, डावीकडे झुकायचंय. उजवा हात पाठीमागे टेकवा, डावा हात वर, कंबर वरती उचलून घ्या, मागे रेटून द्या. सावकाश करायचे. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात सावकाश समोर आणायचे, डाव्या चवड्यावर डाव्या पायाच्या बोटांवर येऊन बसायचंय, हात समोर आणायचे, कमरेतून कंबर वरती उचलायची, गुडघा सरळ करायचा आहे, दोन्ही हात समोर टेकून द्या, कमरेतून खाली वाका, जेवढं अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्या पायात, कमरेतून खाली जायचंय, अजून खाली प्रयत्न करायचा आहे, डोकं टेकवा, प्रयत्न करा डोकं टेकवण्याचा अँड होल्ड. सावकाश डोकं वरती उचला, दोन्ही हात समोर टेकून घ्या, पाय जवळ आणा, दोन्ही पायांमध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर, गुडघ्यांमध्ये पाय बेंड करायचे, गुडघे वाकवायचे, क्रॉस युअर हँड्स, दोन्ही हात क्रॉस करा आणि हातांची बोटं एकमेकासमोर, फिंगर्स पॉइंटेड ॲट इच अदर, टच युअर पाम, लुक इन फ्रंट, समोर बघायचंय. आणि आता टाचावरती उचला, टाचावरती उचलून घ्या, होल्ड
व्हेरी नाईस पोज. सावकाश टाचा टेकवा. हात उचलून घ्या. कमरेतून सरळ व्हा. पोझिशन ऑफ गॉडेस. गुडघ्यामध्ये पाय वाकवायचे. बैठका खाली दाबून द्यायचे. 1 2 गिव्ह अ पल्स. 3 4 and 5. सावकाश सरळ व्हायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा गुडघा वाकवा. 1 2 3 4 5. उजवा. 1 2 3 4 5. दोन्ही गुडघे सरळ. अजून एक फिटनेस व्हेरिएशन याच्यामध्ये आपण ऍड करू. साईड स्ट्रेच घेऊ. साईडला उजव्या बाजूला वाकायचं आहे. हात विरुद्ध दिशेने न्यायचे. एक खाली एक वर. उजवा हात खाली, डावा हात डोक्यावरून घ्या. उजवीकडे झुकायचे. गो डाऊन. मोर डाऊन. मोर डाऊन. होल्ड. होल्ड व्हॉट एव्हर पॉसिबल. आणि सावकाश वरती आहे. दुसऱ्या बाजूने सावकाश खाली जायचे. अजून खाली जायचा प्रयत्न करा. साईड स्ट्रेच घ्या. साईड ॲब्डोमेनवर ताण येईल. सावकाश सरळ व्हायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजवी ज्या दिशेने सुरुवात केली होती त्या दिशेला बघायचंय. उजवा पाय मागे नेला होता. उजवा पाय पुढे आणायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. मागे जायचे. दंड ताणून द्या. मान ताणून द्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. तात्काळ चवड्यावर जायचंय. अँड होल्ड युअर नी. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. जो काही ताण आलेला आता आपण पुढच्या आसनात घालवून टाकणार आहोत. होल्ड युअर नी. टाचा टेकत नसतील तर पायात अंतर घ्या. टाचा टेकवा. व्हेरी इसेन्शियल आसन. इन्शुलिनचा फ्लो रेग्युलर होतो. त्याचबरोबर काफ मसल्स, थाय मसल्स बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. होल्ड युअर नी. दोन्ही हात समोर टेकून द्या. बैठक स्थितीमध्ये जायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. दोन्ही हात समोर न्या. दंड ताणून द्या. छाती टेकवा. कपाळ टेकवा. शशांकासनातच जायचंय परंतु याच्यामध्ये दोन्ही गुडघ्यांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. छाती टेकवायची आहे. नॉर्मल ब्रीदिंग. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. सावकाश डोकं उचलायचंय. जवळ यायचं. दोन्ही हात जवळ घ्यायचे. उजवा हात समोर न्या. डावा हात उजव्या हाताच्या खालून उजवीकडे न्या. डावा खांदा टेकून द्या. पायांची स्थिती तीच शशांकासनामध्येच. उजवा हात समोर. डावा हात उजवीकडे न्यायचा आहे. डावा खांदा टेकून द्यायचा आहे. उजवीकडे बघायचंय. अँड होल्ड. दंड ताणून द्या. रिलॅक्स फॉर अ व्हाईल. सावकाश डोकं उचला. डावा हात जागेवर न्या. आता डावा हात सरळ. उजवा हात डाव्या हाताच्या खालून डावीकडे न्यायचा आहे. उजवा खांदा खाली टेकवायचा आहे. डावीकडे बघायचंय. सूचनांकडे लक्ष द्या. चुकीचं करू नका. बरोबर करा. नॉर्मल ब्रीदिंग. धरून ठेवायचंय. सावकाश दोन्ही हात पुन्हा जागेवर आणायचे. जवळ घ्यायचे. दोन्ही पायांची बोटं टेकून घ्यायची आहेत. पायांच्या बोटावर बसायचंय. पायाच्या बोटांवर बसायचंय. बैठकावरती उचलून घ्यायचे. पायांच्या बोटावर बसवायचंय. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत आणायचे. धरून ठेवायचे. पाय जवळ आणून घ्या. होल्ड. होल्ड. दूर न्या. दोन्ही गुडघे धरून ठेवा. हार्मोनल इम्बॅलन्स करता अतिशय महत्त्वाचं आसन आहे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. उजवा पाय समोर आणा. डावा पाय समोर आणा.
बैठका खाली टेकून घ्या. दोन्ही हात बैठकीच्या मागे टेकून घ्यायचे. कोपर सरळ. उजवा गुडघा वाकवायचा आहे. बैठक वरती उचलायची आहे. मान ताणून द्या. उजवी टाच टेकलेली असू द्या. कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचा आहे. डावा पायाचा तळवा टेकवायचा आहे. कंबर वरती उचलायची, वरती रेटून द्यायची अँड होल्ड. सावकाश खाली यायचंय. दोन्ही पायामध्ये 45 अंशाचा कोन. दोन्ही पाय 45 अंशाच्या कोणामध्ये बेंड करायचे. गुडघ्यामध्ये वाकलेले दोन्ही पाय. डावा हात पाठीमागे टेकवा. उजवा हात वर न्या. बैठकावरती उचला. कंबर वरती उचला. हात मागे ताणून द्या. साइड वॉल बघायची. सावकाश खाली यायचंय. बैठका टेकवायच्या. उजवा हात पाठीमागे टेकून द्या. डावा हात वरती उचला. कंबर वरती उचला. बैठकावरती उचला. हात मागे ताणून द्या. होल्ड. सावकाश खाली या. हात जागेवर. दोन्ही कोपर सरळ. गुडघ्यांमधनं पाय वरती उचलून घ्या. जॉईन युअर नी अँड होल्ड. पुन्हा खाली या. लोअर बॅक स्ट्रेट करा. पुन्हा पाय वरती उचलून घ्या. लोअर बॅक स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. सावकाश पाय सरळ करा. पुन्हा जागेवर आणा पाय. लोअर बॅक स्ट्रेट. दोन्ही गुडघे जवळ घ्या. पोट दाबून द्या. नॉर्मल ब्रीदिंग. सावकाश पद्मासनामध्ये जायचंय. पद्मासन करण्याकरता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीवर टेकून घ्या. त्यानंतर डाव्या पायाची टाच वरती उचला. उजव्या मांडीवर टेकून घ्या. प्रयत्न करायचा आहे पद्मासन घालण्याचा. ध्यान करण्याकरता या पद्मासन शक्यतो वापरलं जातं. त्याच्यामध्ये पाठीचा कणा तुमचा ताठ राहतो. दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकून द्यायचे. उत्थित पद्मासन करणार आहोत आपण. हार्मोनल इम्बॅलन्स करता अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण पद्मासन वरती उचलून घेणार आहोत तेव्हा पोटाचे स्नायू आपण खेचून घेतो. आकुंचित पावतात ती स्नायू आणि त्यामुळे ज्या ठिकाणाहून आपल्या हार्मोन्स ग्रंथी सिक्रीट करत असतात हार्मोन्स त्यांच्यावर दाब येतो आणि त्यामुळे तिथले हार्मोन्स योग्य रीतीने सिक्रीट होतात. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला टेकून द्यायचे. पद्मासन उचलायचंय. मांडी उचलायची अँड होल्ड. धरून ठेवायची. प्रयत्न करा. उचला, परत टेकवा. उचला, परत टेकवा आणि पुन्हा खाली जमिनीला टेकून द्यायची. पुन्हा करणार आहोत. बऱ्याच दिवसापासून आपण प्लँक वगैरे या गोष्टींची तयारी करतोय. का तर दंडांची मजबूती, शोल्डर्स, खांदे मजबूत होण्याकरता. आणि ते मजबूत झाले दंड आणि खांदे की आपल्याला तोल सांभाळून आसनं करता येतात. हे पण तौलात्मक आसन आहे. याच्यामध्ये पूर्ण बॉडी लिफ्ट करावी लागते. मांड्या उचलून घ्याव्या लागतात. त्याच्याकरता दंडांची मजबूती असणं गरजेचं आहे. खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. करून बघायचंय. वरती उचला पद्मासन अँड रिलीज. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. रोल युअर अँकल. रिव्हर्स. डावा पाय जवळ घ्यायचा आहे. उजवा पाय जवळ घ्यायचा आहे. डॉग पोझिशन मध्ये यायचंय. डॉग पोझिशन मध्ये यायचंय. आणि आता पर्वतासनात जायचंय. पर्वतासनात जा. सावकाश गुडघे टेकवा. पोट खाली टेकून द्या. छाती टेकून द्या. खांदवटी टेकवा. विपरीत शयन स्थिती. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला टेकून द्यायचे.
खांद्याच्या बाजूला टेकलेले दोन्ही हातांचे तळवे, कोपर तुमच्या छाती लगत, शरीराच्या लगत दोन्ही कोपर, डोकं, खांदे, छाती आणि हात एकाच वेळेला उचलायचे, हात तसेच ठेवायचे कोपरामध्ये वाकलेले आणि मांड्यांमधनं पाय वरती उचलून घ्यायचे. पाठीवरील फॅट कमी होण्यासाठी उपयोगात येणारे हे आसन. त्याचबरोबर पोट कमी होण्यासाठी मदत होते. श्वास सोडत खाली जायचे. श्वास घे, डोकं, खांदे, छाती, हात वरती उचला, मांड्यांमधनं पाय वरती उचला आणि धरून ठेवा. श्वास सोडत सावकाश खाली जा. पुन्हा एकदा करणार आहोत. श्वास घेत वरती उचला, श्वास सोडत खाली जा. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. मकरासन करणार आहोत. दोन्ही हातांची घडी डोक्याच्या वर नेऊन टेकवा. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्यायचंय. छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. मान सरळ करून घ्यायची आहे. दोन्ही हाताचे तळवे छातीच्या बाजूला आणून टेकवायचे. पायांची स्थिती तीच ठेवायची आहे. पाय त्याच ठिकाणी ठेवायचे. डोकं, खांदे, छातीवरती उचला. कोपर सरळ करा. कंबर खाली दाबून द्या. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. भुजंगासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आपण भुजंगासन करत आहोत. होल्ड फॉर अ व्हाईल. भुजंगासनातले 7-8 प्रकार आहेत. त्यातला हा एक आहे. विस्तृत पद्म भुजंगासन करायचंय. पुश युअर हिप्स डाऊन. लोअर बॅकवर ताण येईल. लोअर ॲब्डॉमिनवर ताण येईल. लोअर ॲब्डॉमिन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पाठीच्या मणक्यातली मलशुद्धी होणार आहे. तिथलं हलकं दुखणं कमी होणार आहे. होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग. सावकाश खाली जायचंय. कोपर वाकवा. पोट टेकवा. छाती टेकवा. हनुवटी टेकवा. गुडघ्यांमधनं पाय बेंड करायचे. पाय उचलून घ्यायचे वरती. सावकाश कोपर वरती उचला. कोपर सरळ करा. डोकं, खांदे, छाती वरती उचला. कंबर मागे रेटून द्या. चाइल्ड पोझिशन मध्ये जा. शशांकासन. पुन्हा एकदा डॉग पोझिशन मध्ये यायचंय. पाय समोर आणायचे. दोन्ही पाय समोर आणायचे. कोपर टेकवायचे. कोपर टेकवायचे. दोन्ही पाय वरती समोर करून घ्यायचे. 45 अंश कोनामध्ये. खाली न्या. वर आणा. एंगेज युअर कोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. गुडघ्यामध्ये पाय वाकवायचे. पाठ टेकवायची आहे. डोकं टेकवायचे. पाय गुडघ्यामध्ये वाकलेले. शेक युअर नी. गुडघ्यांची हालचाल करून घ्या. दोन्ही पाय जुळलेले. गुडघे जुळलेले. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. हातांची मूठ करून घ्यायची. अंगठा आतमध्ये, बाकीची बोटं लपेटून घ्यायची. अंगठ्यावरून मूठ करायची आहे. कंबर वरती उचलायची. वरती रेटून द्यायची सेतुबंधासनाप्रमाणे. हाताच्या मुठा खाली जमिनीला दाबायच्या.
आणि कंबर अजून वरती उचलायचा प्रयत्न करायचा. होल्ड. धरून ठेवा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवा. कमरेच्या खाली दोन्ही हात एकमेकाजवळ आणायचे. बोटं एकमेकात गुंतवून घ्यायची आहेत. कंबर वरती रेटून द्या. वरती अजून रेटून द्या. खांदे खाली दाबून द्या. पुश युअर शोल्डर डाऊन. खांदे दाबायचे. दोन्ही दंड दाबायचे. कंबर वरती उचलायची. अँड होल्ड. सावकाश हात सोडवायचे. बाजूला घ्यायचे. कंबर खाली आणायची. पूर्ण पाठ टेकवायची. संपूर्ण पाठ टेकवा. गुडघ्यांची घडी वरती उचलून घ्या. दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारायची गुडघ्यांना. पोट दाबून द्यायचे. टेलबोन जमिनीलाच टेकलेला असू द्या. संपूर्ण पाठ जमिनीला टेकवा. पाठीच्या खाली लोअर बॅकला पोकळी निर्माण होती ती पोकळी घालवून टाका. संपूर्ण लोअर बॅक जमिनीला टेकवा. खांदे उचलू नका. आणि आता पोटावर गुडघ्याची घडी दाबून द्या. डोंट लिफ्ट युअर हेड. डोंट लिफ्ट युअर शोल्डर. रिलॅक्स युअर फेशियल मसल्स. चेहऱ्याचे स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. नॉर्मल ब्रीदिंग. पवनमुक्तासन अतिशय महत्त्वाचं आसन आहे. अन्नाचं पचन होतं. पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारली की आपोआपच इतर संस्थांचं कार्य सुधारणार आहे. नॉर्मल ब्रीदिंग. सावकाश हातांची घडी सोडवायची आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. दोन्ही पायांचे तळवे जमिनीला टेकून द्या. गुडघे जुळवायचे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. दोन्ही पावलांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. गुडघे जुळवून घ्या आणि डावीकडे ट्विस्ट करा. मान विरुद्ध दिशेला वळवा. गुडघे डावीकडे द्यायचे. जमिनीला टेकवायचे. सावकाश वरती उचलायचे गुडघे. पुन्हा गुडघे जुळवून घ्यायचे आणि उजवीकडे न्यायचे गुडघे. मान विरुद्ध दिशेला वळवून द्या. सावकाश वरती आणायचे गुडघे. शेक पुन्हा एकदा डावीकडे न्या. साइड ॲब्डोमिनवर ताण येणार आहे. बटरफ्लाय स्ट्रेच. दुसऱ्या बाजूने साइड ॲब्डोमिनवर ताण येईल. रिड्यूस युअर टायर्स. पुन्हा एकदा गुडघे सरळ करून घ्या. जुळवून घ्या. पवन मुक्तासन करा. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात सरळ करून घ्यायचे. अँड होल्ड. धरून ठेवा. अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेण्यासाठी मदत होते या आसनामुळे. आता दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. दोन्ही हातांनी मांड्यांना पकडायचे अँड स्ट्रेच. 1 2 3 4 5 6. गिव अ पल्स. 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. हात जागेवर. दोन्ही पाय सरळ करून घ्या 90 अंशाच्या कोनात. अँड होल्ड. बेंड युअर नी. टेक डिस्टन्स बिटवीन युअर नी. आता गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करा. अंतर घ्या. गिव अ पल्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा जुळवून घ्या गुडघे. पाय सावकाश जागेवर आणा. सरळ करून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन ताणून द्यायचे.
पाय सरळ करायचे, पायाची बोटं ताणून द्या, हाताची बोटं ताणून द्या. आपण केलेल्या योगाभ्यासामध्ये जो काही ताण आलेला आहे तो शवासनात घालवून टाकायचा. पोटाचे स्नायू ताणून द्या. सूचनांकडे लक्ष द्यायचंय. संपूर्ण ताण वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने घालवून टाका. आता दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ, किंचित दूर. पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. हात शरीरापासून किंचित दूर. हातांचे तळवे छताच्या दिशेने, बोटं आतून वळलेली. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. संथ श्वसन चालू द्यायचे. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जा. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. स्नायू ढिले सोडायचे, ताण घालवून टाकायचा, शिथिलता आणायची. आता मनाने प्रत्येक अवयवापर्यंत जायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय, तिथला ताण घालवून टाकायचा आहे, शिथिलता आणायची. सूचनांकडे लक्ष द्यायचंय. पायाची बोटं, गोटा, गुडघा इथे मनाने जा. तिथले स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका, शिथिलता आणा. पोटऱ्यांचे स्नायू ढिले सोडा. मांड्यांचे स्नायू ढिले सोडा. तिथला ताण घालवून टाका, शिथिलता आणा. बैठकांचे स्नायू ढिले सोडायचे. कमरेचे स्नायू ढिले सोडायचे. आलेला ताण घालवून टाकायचा आहे, शिथिलता आणायची. पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. तिथे मनाने जाऊन तिथला ताण घालवून टाका. स्नायू ढिले सोडा, शिथिलता आणा. खांद्यांचे स्नायू ढिले सोडा. छोटीशी हालचाल करायची खांद्यांची. ताण घालवून टाकायचा, शिथिलता आणायची. हाताची बोटं, मनगट, कोपर आणि दंड इथे मनाने जा. इथले स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका, शिथिलता आणा. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू ढिले सोडा. तिथला ताण घालवून टाका. संपूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करायचे. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फेस. रिलॅक्स युअर फेशियल मसल्स. चेहऱ्याचे स्नायू ढिले सोडा. कपाळाचे स्नायू ढिले सोडा. भुवयांवरचा ताण घालवून टाका. नकळत आपण भुवया खेचून घेतो. तिथला ताण घालवून टाकायचा, शिथिलता आणायची. आता दात एकमेकांवर अलगद आणून टेकवा. जिभेवरही ताण आलेला असतो तो घालवून टाकायचा. तुम्हाला आता जबड्याचे, गालाचे स्नायू ढिले सोडता येणार आहे. बिबुळांवरचा ताण घालवून टाका. संथ श्वसन चालू द्या. मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्यायचे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनामध्ये येणाऱ्या विचारांवर विचार करत बसायचा नाहीये. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आता एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. आणि आता संथ श्वसन चालू द्या. येणाऱ्या थंड श्वासाची अनुभूती घ्यायची. जाणाऱ्या गरम श्वासाची अनुभूती घ्यायची. येणाऱ्या श्वासाबरोबर या विश्वातील चैतन्य शक्ती तुम्ही आतमध्ये सामावून घेतात अशी कल्पना करा. जाणाऱ्या श्वासाबरोबर ताण, आजार, काळजा दूर जात आहे अशी कल्पना करा. आणि आता संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वस्थ.
सावधान शवासन सोडणार आहोत. मान सरळ करायची, हात जवळ घ्यायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, कोपर टेकवायचंय, डोकं खांदे छातीवरती उचलायची. प्राणायामाकरता बैठक स्थितीमध्ये येऊन बसायचंय. प्राणायामाकरता पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासनात बसायचंय. प्राणायामाकरता तयार व्हायचंय. भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत आज परत. सध्याच्या परिस्थितीमध्ये भस्त्रिका प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. लंग्स कॅपॅसिटी वाढते, त्याचबरोबर श्वसन मार्ग स्वच्छ होतो आणि बाकीच्या प्राणायामाकरता पण भस्त्रिका प्राणायामाचा आपल्याला अतिशय उपयोग होतो. आधी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला माहिती आहे तरी मी परत सांगते. द्रोण मुद्रा करायची हाताची. हात अडकवून घ्यायचे गुडघ्यावर, म्हणजे शरीराची हालचाल होणार नाही बाकीच्या. कोपर सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर अडकवून घ्यायचे. छातीमध्ये श्वास भरायचा आहे, पोटात नाही भरायचा आहे. वरती छातीमध्ये श्वास भरायचा आहे आणि जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे. जोपर्यंत संपूर्ण श्वास बाहेर जात नाही तोपर्यंत बाहेर श्वास सोडत राहायचा आहे. श्वास घ्या, संपूर्ण श्वास बाहेर जाईपर्यंत श्वास बाहेर सोडत राहा. पुन्हा श्वास घ्या, 11 आवर्तन करायची आहेत. श्वास घ्या, जोरात बाहेर सोडा. बाकीच्या शरीराची हालचाल होता कामा नये. श्वास घ्या, पुन्हा करायचंय. श्वास घ्या. चेहऱ्याचे स्नायू खेचून घ्यायचे नाहीयेत, रिलॅक्स ठेवायचा चेहरा. प्राणायामाचा चांगला उपयोग होईल त्यामुळे. श्वास घेताना सोडताना बरेच जणी चेहऱ्याचे स्नायू खेचून घेतात. रिलॅक्स ठेवायचे चेहऱ्याचे स्नायू. करायचे 11 आवर्तन. श्वास घ्या, संपूर्ण श्वास बाहेर जाईपर्यंत, सुरुवातीला गतीने बाहेर सोडायचा आहे आणि संपूर्ण श्वास बाहेर जाईपर्यंत तो सोडत राहायचा आहे. श्वास घ्या, बाहेर सोडा. संपूर्ण श्वास बाहेर जाऊ द्या. पुन्हा घ्या, संपूर्ण श्वास बाहेर सोडा जोरात. पुन्हा घ्या, अकरा आवर्तन झाली की थांबायचंय. या प्राणायामामध्ये नाकाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास सोडायचा आहे. आता याच्यामध्ये श्वास घेतला की आता आपल्याला कुंभक करायचं आहे. कुंभक म्हणजे श्वास जेवढ्या वेळ तुम्हाला धरून ठेवता येतो तेवढ्या वेळ धरून ठेवा. जोरात बाहेर सोडा. संपूर्ण श्वास बाहेर जाईपर्यंत श्वास सोडत राहा आणि बाहेर श्वास सोडल्यानंतर श्वास घ्यायच्या आधी कुंभक करायचं आहे. म्हणजे जेवढ्या वेळ तुम्हाला श्वास न घेता राहता येणार असेल तेवढ्या वेळ श्वास घेऊ नका आणि मग सावकाश पुन्हा श्वास घ्या. असं 2 वेळा कुंभक करायचे प्राणायामामध्ये. मी दाखवतेय. एका आवर्तनात 2 वेळा कुंभक येणार आहे. श्वास घेतल्यानंतर धरून ठेवणे, श्वास सोडल्यानंतर तो बाहेर तसाच न घेणे करायचं. श्वास घ्या, कुंभक करा म्हणजे धरून ठेवा. जोरात बाहेर सोडायचं. आता जेवढ्या वेळ धरून ठेवता येईल तेवढ्या वेळ धरून ठेवायचं आहे. जोरात बाहेर सोडायचा. संपूर्ण श्वास बाहेर सोडा. आता श्वास जेवढ्या वेळ न घेता राहता येईल तेवढ्या वेळ श्वास घेऊ नका आणि सावकाश मग श्वास घ्या. डोंट ओव्हरस्ट्रेस. तुम्हाला त्रास होत असेल तर लगेच तुम्ही श्वास घ्या. कोणताही धक्का किंवा हिसका न देता करायचे प्राणायाम. या प्राणायामामुळे लंग्स कॅपॅसिटी वाढते. फुफ्फुसांमध्ये जेव्हा श्वास भरला जातो तेव्हा आपल्या घेतलेल्या श्वासातला ऑक्सिजन हा फुफ्फुसामध्ये पोहोचवला जातो आणि तिथला कार्बन डायऑक्साईड घेऊन बाहेर श्वास सोडला जातो. त्यामुळे ऑक्सिजनची आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते. शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन पोहोचवला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. प्रत्येक पेशीपर्यंत
भरपूर ऑक्सिजन पोचतो यामुळे आणि तुम्हाला संपूर्ण दिवसाकरता उत्साह मिळतो. करायचंय पुन्हा. श्वास घ्या, होल्ड, सोडा, होल्ड, व्हॉट एव्हर पॉसिबल होल्ड, आणि सावकाश श्वास घ्या. करत राहायचंय. होल्ड, होल्ड, इनहेल, होल्ड, एक्झेल, होल्ड, इनहेल, होल्ड, एक्झेल, होल्ड. 5 आवर्तनं करायची तशी. इनहेल, होल्ड, एक्झेल, होल्ड, इनहेल, hold your breath, push and exhale, hold and release. 5 आवर्तन झाली की थांबायचंय. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, मनगट गुडघ्यावरती, कोपर किंचित वाकलेले. पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत. स्पष्ट शुद्ध मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणायची. मी ग्रुपवर टाकल्यात, त्या पाठ करून घ्या. प्रार्थना सुरू करायची आहे. प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य न च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. एकादश म्हणजे 11 वेळा ओंकार म्हणणार आहोत. श्वास घ्या. सांगितल्या पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे. श्वास सोडत
पठन. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर आणून टेकवा. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. दोन्ही हात जागेवर. शरणागत मुद्रा करणार आहोत. श्वास घेत डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत दोन्ही हात आणायचे. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय. या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाण्याची भावना मनामध्ये ठेवायची आहे. उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा घ्यायची आहे. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. चवड्यावर येऊन दंड स्थितीत यायचंय. वृक्षासन प्रकार एक करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत न्यायचे. टाचावरती उचलून घ्यायचे आहेत. जो काही थोडाफार ताण शिल्लक राहिला असेल तो घालवून टाकायचा आहे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. मैत्रिणींनो, क्लास आज छोटासा एक क्विज आहे. आपण जो सुरुवातीला प्राणायाम करतो तो 3 वेळा असतो, नंतर 11 वेळा करतो. परंतु ह्या प्राणायामामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो, काय फरक आहे, तो मला तुम्ही मेसेज करून ग्रुपवर टाकायचा आहे. अँड हॅव अ गुड डे.